विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना अश्लील शिवीगाळ करणे, धमकावणे अशा आशयाचे सोशल मीडियाच्या माध्यमातून बतावणी केल्या जात आहे। त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी याकरिता विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे कार्यकर्ते यांनी गडचिरोली पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस अधिकारी चौहान यांच्याकडे निवेदनातून मागणी केली आहे। आता आपण विश्व हिंदू परिषदेचे विनयजी मडावी यांच्याकडे जाऊया आणि त्यांच्याकडूनच या प्रकरणाचं गांभीर्य जाणून घेऊया। रविवारला गडचिरोली पोलिसांनी इंदिरानगरवाड गडचिरोली येथे मोठी कारवाई केली आणि मोठ्या प्रमाणात गोमासेचं तिथं जप्त करण्यात आलं। इनलिगल प्रमाणे तिथं गोमांस विकत होते। गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई करून अनेकांवर गुन्हे दाखल केले आणि अनेकांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर ही संपूर्ण कारवाई समोर वाढवण्यात आली। त्या कारवाईमध्ये अनेकांनी व्हिडिओज वगैरे बनवले, फोटोज काढले आणि ते प्रसार माध्यमामध्ये सुद्धा पाठवण्यात आले। काही युवकांनी ते व्हिडिओ इंस्टाग्रामवर वगैरे टाकले, जे पोलिसांनी कारवाई केली। आणि सगळ्याचं एक व्यक्ती स्वातंत्र्य आहे। एखादी गोष्ट घडली तर तिचं सोशल मीडियावर टाकणे हे काही चुकीची गोष्ट नाही। पोलीससुद्धा आपली जे कामगिरी करतात ते सुद्धा ते सोशल मीडियावर टाकत असतात। अशा माध्यमातूनही सुद्धा काही बजरंग दलचे कार्यकर्ते असणार, काही हिंदू युवक असणार, काही गोरक्षक प्रेमी असणार, त्यांनी सुद्धा इंस्टाग्रामवर अशा पद्धतीचे व्हिडिओ टाकले। परंतु त्या व्हिडिओवर काही समाजकंटकांनी, काही या तस्करांना सपोर्ट करणारे लोकांनी त्याच्यावर अनेक कार्यकर्त्यांचे नाव घेऊन त्यांच्या आईवर, त्यांच्या बहिणीवर असे शिवीगाळ केले। मी तर सांगू शकत नाही अशा शब्दात त्यांनी सुद्धा त्यांच्यावर अतिशय खालच्या दर्जाचे शिवीगाळ केले आणि त्यांना फोन करून सुद्धा मारून टाकण्याची धमकी इथपर्यंत त्यांची मजल आली। आणि त्यांना कुठल्याही प्रकारची भीती नसून सुद्धा अशा प्रकारची घटना वारंवार गडचिरोली शहरामध्ये घडत आहे। या संदर्भामध्ये आम्ही सन्माननीय PI साहेब म्हणजे PI चव्हाण साहेब यांना आज आमचा जो गोप्रेमी हा ग्रुप आहे विश्व हिंदू परिषद तर्फे सुद्धा मी आणि काही अनेक संघटनांचे लोक सुद्धा तिथे उपस्थित होते। तसे सर्व गडचिरोली शहरातून प्रतिष्ठित व्यक्ती आज चव्हाण साहेबाला भेटलो। आमच्या ज्या काही समस्या त्यांना सांगितली, गडचिरोलीतल्या ज्या काही मुख्य समस्या त्यांच्यावर आम्ही उजळणे टाकले त्यांच्यासमोर आणि यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी आणि जे पंच आहे या गुन्ह्यांमध्ये त्या पंचांना कुठल्याही प्रकारची जीवहानी होऊ नये, त्यांना कुठल्याही प्रकारची धमकी जाऊ नये, त्यांची व्यवस्थित सुरक्षा व्हावी यासाठी सुद्धा आम्ही आज चव्हाण साहेबांना या सगळ्या गोष्टी सांगण्यात आले आणि त्यांनी अशा पद्धतीत आम्हाला उत्तर दिले की आम्ही सुद्धा त्यांच्या बोलण्यातून समाधानी आहोत, परंतु ते समाधान फक्त बोलण्यातून नसावं, ती कृती जमिनीवर सुद्धा घडली पाहिजे आणि अशा प्रत्येक लोकांवर कारवाई झाली पाहिजे जे गडचिरोली शहराचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे। याविषयी प्रभारी पोलीस अधिकारी गडचिरोली पोलीस स्टेशनचे आपल्याला काही आश्वासन दिले आहेत का? हो, नक्की। जे या कृत्यांमध्ये सामील आहे अशा सगळ्यांवर कारवाई होईल। त्यांना आम्ही त्वरितपणे आमची एक टीम रवाना करून अशा सगळ्यांची नावे आम्ही त्यांना दिलीच आहे। असे आमची एक टीम रवाना करून त्यांना आजपासूनच उचलण्याचं काम आम्ही करू आणि त्यांच्याकडून कठोरात कठोर शिक्षा व्हावी इथपर्यंत आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करू आणि समोरची काही करताना, कोणताही गुन्हा करताना ते एक आठवण ठेवले पाहिजे अशी आम्ही त्यांना समज देऊ अशा प्रकारचे त्यांनी आश्वासन दिले। परंतु ते पूर्ण व्हावे यासाठी आम्ही परत या सगळ्या गोष्टीचं एकदा उजळणी त्यांना सांगूच आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की काही दिवसातच तुम्हाला हा रिझल्ट दिसणार आणि या सगळ्या गोष्टी परत होणार नाही हे सुद्धा आम्हाला आश्वासन दिले।